नमस्कार, मी डॉक्टर भारती फ्रॉम भारतीज किचन. आज मी बनवणार आहे स्पिनॅच फ्राईड राईस विथ वेगीज इन तंदुरी सॉस. त्यासाठी प्रथम एका कढईत पाणी तापवून त्यात मी पालक शिजवून घेणार आहे. पालक हा चांगला शिजला की तो पटकन शिजतो गरम पाण्यात. तो शिजला की त्याला आपण कढईतून काढून एका चाळणीत ठेवणार आहे थंड करण्यासाठी. दुसऱ्या एका कढईत मी ते पाणी टाकून त्यात तेल आणि चवीपुरतं मीठ घालून 2 वाटी बासमती तांदूळ हा उकडून घेते फ्राईड राईस बनवण्यासाठी. पालक थंड झाला आहे, त्याची पण प्युरी मी बनवून घेतली आहे. भात आणि प्युरी तयार झाली की कढईत तेल तापवून मी त्यात टाकणारे लसूण, कांदा, ते दोन्ही चांगले परतले की त्यात मी घालणारे मटार, हिरवे मटार आणि पालक प्युरी आणि ते छान शिजवून घेणार आहे. त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आहे. हे पालकचे कुठलीही रेसिपी करताना आपण ॲल्युमिनियमची कढई वापरायची नाही आहे किंवा कुठलंही भांडं वापरायचं नाही, नाही तर पालक हा काळा पडतो. म्हणून स्टीलची किंवा नॉनस्टिक यूज केली तरी चालेल. त्यात मी थोडी हिरवी मिरची पण घातली आहे आणि ही पालक प्युरी टाकून मी चांगली शिजवून घेतली आहे. पालक प्युरी टाकून चांगली शिजली की त्यात मी घालणारे आपण शिजवून घेतलेला राईस आणि त्याच्यात मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता परत मीठ टाकायची गरज नाही, कारण पालक शिजताना पण आपण मीठ घातलं आहे. आणि हा मी चिंग्सचा फ्राईड राईस मसाला घातला आहे. आपल्याला मॅगीचा मसाला मॅजिक घातलं तरी थोडं चालेल, छान चव येते. पण मी फक्त चिंग्सचा फ्राईड राईस मसाला घातला आहे आत्ता. हा झाला आपला पालक फ्राईड राईस. आता आपण वेगीज विथ तंदुरी सॉस बनवून घेतो आहे. त्यात कढईत तेल टाकून थोडासा लसूण आणि पनीर मी परतून घेतलं आहे. मका, लाल सिमला मिरची, मशरूम, गाजर हे मी परतून घेते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आवडत असेल तर ब्रोकोली, बेबीकॉर्न आपण बारीक चिरून टाकू शकतो. हे आपल्याला खूप शिजवायचे नाही, मीठ टाकायचं आहे, थोडं काळी मिरी पावडर टाकायचं आहे आणि मोठ्या आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे. या भाज्या सगळ्या क्रंची असल्या पाहिजे, खूप शिजवायच्या नाही आहेत. त्यानंतर आता आपण सॉस बनवतो आहे. त्यासाठी एका कढईत मी बटर आणि तेल टाकले. तुम्हाला फक्त बटर टाकायचं असेल तरी टाकू शकतो. 1.5 चमचा मैदा मी चांगला भाजून घेतला आहे. तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही 1.5 चमचा गव्हाचं पीठ किंवा 1.5 चमचा नाचणी सत्व घेतलं तरी खूप छान सॉस तयार होतो. हा मी त्याच्यात कुठलीही गठुळी न येता छान त्याला हे करून फेटून घेतला आहे सॉसला. त्याच्यात मी घातलं आहे 2 चमचे तंदुरी मेयोनीज, चीज, चवीपुरतं मीठ. चीज पण मी किसून घेतलं आहे चीजी फ्लेवर येण्यासाठी. आणि हा सगळा आपला छान सॉस तयार झाला की त्यात आपण केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या टाकायच्या आहेत. एक उकळी आली की हा झाला आपला वेगीज विथ तंदुरी सॉस. तुम्ही बघू शकतात, पालक फ्राईड राईस विथ वेगीज इन तंदुरी सॉस. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.